सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. बहुजन संघटक या आवडत्या फेसबुक पेजवर पुन्हा मला बोलायला संधी मिळाली आहे आणि माझे विचार मी आपल्यासमोर सरळ सरळ वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आज जे सगळं भारत देशात सुरू आहे ते सगळं भारतीय संविधानाने दिलेल्या कलमांचा कसा अर्थ लावायचा आणि त्याचे जनतेपर्यंत कसे अनर्थ पोचले जातील याच्या संदर्भातली सगळी टीका टिप्पणी सुरू आहे. आणि जो तो आता निघाला आहे की आरक्षण वाचवलं पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे, आणि मग सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय, सरकारने घेतलेले निर्णय, पक्षांनी घेतलेले निर्णय, सारच्या सार गोंधळाचं वातावरण सुरू आहे. या गोंधळाच्या वातावरणामध्ये मनुष्यामधली माणुसकी, मानवता, करुणा, मैत्री हरवली जाऊ नये या एकाच इच्छेने मी आपणासमोर नेहमी बोलायचा प्रयत्न करत आहे. आज एक असा विषय घेतला ज्याचं मी लेखन केलं आहे, ज्याचं मला पुस्तक तयार करायचं आहे आणि त्या विषयाच्या संदर्भात मी आपणाला बोलत आहे. विषय नुसतं शब्द आरक्षण हा शब्द लिहिला आहे आणि मी माझं व्याख्यान सुरू करत आहे. भारत इतिहासात जेव्हा सिंधू संस्कृती घेऊन जगत होता त्यावेळी जगातली सगळ्यात प्राचीन सिंधू संस्कृती ही नगर संस्कृती म्हणून ओळखली जायची. शेती, पशुपालन आणि व्यापार यामध्ये या संस्कृतीच्या लोकांनी उच्च पातळी गाठली होती. नृत्य, गीत आणि संगीत या कलांच्या आविष्काराने मानवी सभ्यता सर्वोच्च शिखरावर पोहोचवली होती. या काळात स्त्री आणि पुरुष समान पातळीवर राहत अशा एकूण 7-7.5 हजार वर्षापूर्वीचा भारत हा समृद्ध, आनंदी, शांत, विकसित आणि सत्यान्वेषी होता. सिंधू संस्कृतीची सभ्यता या नावाने जगभरात भारत ओळखला जायचा. ज्या संस्कृतीत कोणालाही कुठलेही काम करण्याची मुभा होती. ज्याला आवडेल त्या कामासाठी तो मनुष्य क्रियाशील राहील आणि मनुष्य या शब्दात स्त्री आणि पुरुष हे दोन्ही अर्थ एकवटले होते. ही व्यवस्था आपल्या ताब्यात राहावी या लालसेने सुमारे 4000 वर्षापूर्वी भारताच्या वायव्य भागाकडून, खैबर खिंडीतून, आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वताच्या भागातून काही पुरुषांच्या टोळ्या भारतात आल्या. त्यांनी सिंधू संस्कृतीचा समृद्ध प्रदेश पाहिला आणि आक्रमणे करून त्यावर आपली सत्ता स्थापन केली. त्यांनी सिंधू संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंब पद्धती नष्ट केली. त्यांनी पितृसत्ताक कुटुंब पद्धती सुरू केली आणि स्त्रियांना गुलाम बनविले. आर्य या शब्दाने त्यांनी स्वतःची ओळख पक्की केली. आपलीच सत्ता कायम राहावी म्हणून त्यांनी स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली, ज्यात 4 वेद, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे या 4 प्रकारच्या अनेक ग्रंथांमधून भाकड कथा जन्माला घातल्या. परमेश्वर जन्माला घातले. पूजा, अर्चा, कर्मकांड, धर्मकांड यामध्ये निरंतर या देशातील मूल निवाशांना डांबून ठेवले आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आणि त्यासाठी चातुर्वर्ण्याची व्यवस्था केली आणि हे वर्ण सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाने केले असे सांगण्यात आले. ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ब्राह्मण जन्माला घातले, आपल्या बाहूतून क्षत्रिय जन्माला घातले, आपल्या पोटातून वैश्य जन्माला घातले आणि पायातून शूद्र जन्माला घातले. मुखातून जन्मलेला ब्राह्मण सर्वश्रेष्ठ झाला, बाहूतून जन्मलेला क्षत्रिय संरक्षक झाला, पोटातून जन्मलेला वैश्य व्यापारी आणि सावकार झाला आणि पायातून जन्मलेला शूद्र दास झाला. उरलेला 5वा वर्ग अस्पृश्य झाला आणि सेवक झाला. या भाकड कथेचे निरंतर गुणवर्णन करण्यात आले. वर्णवर्चस्व सतत कायम राहावे म्हणून प्रत्येक स्त्रीला दासी बनवण्यात आली, कारण स्त्री दासी झाली तर तिचे सारे घर दास बनते. ही मात्रा कायम वंश परंपरेने चालू ठेवण्यात आली. पुढे या वर्णात जाती तयार करण्यात आल्या आणि ह्या जाती जन्माने मिळत असल्याने त्या कायम माणसाच्या मानगुटीवर जखिणीसारख्या बसल्या. अनेक महापुरुषांनी या धर्म आणि जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, पण या सनातन धर्माच्या लोकांनी 100-150 वर्षात त्याला पुन्हा संपवून टाकले आणि आपले वर्चस्व कायम ठेवले. ते आजही आहेच. भारतातील 2019च्या अहवालाच्या आधारावर धर्मनिहाय लोकसंख्या धरली तर 132 कोटी लोकसंख्येपैकी हिंदू धर्मात 104 कोटी लोक, इस्लाम धर्मात 20 कोटी, ख्रिश्चन धर्मात 3 कोटी 9 लाख, शीख धर्मात 2 कोटी 60 लाख, बुद्ध धर्मात 2 कोटी 60 लाख, निधर्मी 31 लाख असे 132 कोटी लोक आपल्या भारतात 2019च्या अहवालाप्रमाणे आहेत. आता या सत्तेत असलेले सगळे पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते कंठरवाने ओरडून सांगत आहेत की भारत हे हिंदू राष्ट्र आहे.
म्हणजे या हिंदू राष्ट्रात इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि निधर्मी यांना कुठलाच अधिकार नाही. सरकार जे अलीकडे नवे नवे कायदे करत आहे त्याचा अर्थ आज जरी स्पष्ट दिसत नसला तरी बाकीच्या सर्व धर्माच्या लोकांना ते या देशात दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा देतील आणि या देशात पुन्हा नव्या जोमाने मनुस्मृतीच्या कायद्याचे पुनरुज्जीवन होईल. मनुस्मृती हा मनूने लिहिलेला कायद्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथाने ब्राह्मणाच्या श्रेष्ठत्वासाठी सर्वप्रथम वर्ण विभागणी केली आणि त्यानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वर्ण केले. नंतर त्यात वर्ण विभागणी केली, स्त्री, पुरुष आणि दास. त्यानंतर त्यांनी जाती विभागणी केली. या वर्णातील जाती विभागणी हा फार महत्त्वाचा चॅप्टर मानला गेलेला आहे. ब्राह्मणांमधील जाती. ब्राह्मणांमध्ये मुख्य जाती एकूण 8 आहेत. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांनी ब्राह्मणांच्या एकूण उपजाती 800 असल्याचे सांगितले. डॉक्टर गोस घुर्ये यांनी भारतातील 1911च्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये ब्राह्मणांच्या 93 उपजाती असल्याचे नोंदविलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांच्या 1886 उपजाती असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी 1200 उपजातींची नावे समोर आलेली आहेत. श्रुती आणि पुराणांमध्ये ब्राह्मणांच्या 8 जाती सांगितलेल्या आहेत. मात्र, ब्राह्मण, क्षत्रिय, अनुचान, भ्रूण, ऋषिकल्प, ऋषी आणि मुनी यामध्ये पुढील उपजातींचा समावेश आहे. सरयू पारण, कान्यकुब्ज, जिजौतिया, मैथिल, मराठी, बंगाली, भार्गव, काश्मीरी, सनाढ्य, गौड, महाबामन. वेदांच्या नावावरून ब्राह्मणांच्या जाती ओळखल्या जातात. 1 वेद पाठ करणारा पाठक, 2 वेद पाठ करणारा द्विवेदी किंवा दुबे, 3 वेद पाठ करणारा त्रिवेदी किंवा त्रिपाठी किंवा तिवारी, 4 वेद पाठ करणारा चतुर्वेदी किंवा चौवे. पुढे त्यांचे शुक्ल, पंडित, पांडे, पांडेय, पाध्याय, उपाध्याय, शास्त्री, भृगु, भार्गव, अग्निहोत्री, गौतम, गर्ग, भारद्वाज आणि त्याही पुढे कोकणस्थ, देशस्थ, कायस्थ या पद्धतीची ब्राह्मणांची जात रचना आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण हे 3.5% म्हणजे 100 लोकांमागे 3 किंवा 4 लोक ब्राह्मण आहेत. क्षत्रियांमधील जाती. भारतात क्षत्रियांमध्ये जाट, धनगर, रामोशी, अहिर, गुर्जर, पाटीदार, गोर, राजपूत, बंजारा, निषाद, तर महाराष्ट्रात 96 कुळी मराठा, 108 कुळी धनगर, 97 कुळी गोर, तर दक्षिण भारतात नायर, ब्रुनट्स, राजू, नायकर अशा संबंध भारतात क्षत्रियांच्या 338 जाती आहेत. 368 जाती आहेत आणि त्यांचे लोकसंख्येचे प्रमाण 7.5 एवढे आहे. म्हणजे दर 100 लोकांमध्ये 7 किंवा 8 लोक हे क्षत्रिय आहेत. हिंदूंच्या 10 अवतार कथांमध्ये एक परशुरामाची अवतार कथा आहे. परशुराम हा जमदग्नी ऋषीचा मुलगा आहे. वडिलांच्या सांगण्यावरून तो स्वतःची आई रेणुका हिचे मुंडके छाटतो आणि तिचा खून करतो. पृथ्वी तलावर क्षत्रियांचे राज्य असते. हा परशुराम 21 वेळा क्षत्रियांशी लढाई करतो आणि पृथ्वीवर एकही क्षत्रिय जिवंत ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा करतो आणि ती पूर्ण करतो. परशुरामाच्या अवताराआधी मनुस्मृतीच्या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण द्विज होते. त्यांना उपनयनाचा अधिकार होता. परंतु परशुरामाने क्षत्रिय हा वर्ण नष्ट केल्यामुळे पृथ्वीवर आता एकही क्षत्रिय शिल्लक नसल्याने केवळ ब्राह्मण आणि वैश्य हे द्विज आणि शूद्र हा 3रा वर्ण एवढेच शिल्लक आहेत. ही बाब ब्राह्मणांनी 2006 साली राजस्थानातील गुर्जरांच्या लक्षात आणून दिली आणि आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला आरक्षण हवे असे आंदोलन सुरू केले. पुढे जाटांनी 2013 साली, पाटीदारांनी 2015 साली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांनी 2019 पासून आरक्षणासाठी आंदोलनं सुरू केली आहेत. हा क्षत्रियांचा इतिहास आहे. मग वैश्यांमधील जाती किती आहे? कृषीमाल आणि तत्सम साहित्याचा व्यापार करणाऱ्या समाजाला वैश्य म्हटले जाते. यात पाटीदार, लुबाना, अरोरा, शेख शामशी, भानुशाली, लोहाना, मारवाडी, पारसी, रस्तोगी, माहुरी, केशरवाणी, वाणी, बनिया, बानगिया, ओमर, रोनीर, यादव, कोमटी, कासार तसेच शेट्टी, शेडे, सेवटी, शेठ, महाजन, चौधरी या आडनावाचे वैश्यवाणी समाज बांधव संपूर्ण देशात व्यापाराच्या दृष्टीने आपल्या पाहायला मिळतील. अलीकडे अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या जाती व्यापारात गुंतलेल्या आहेत म्हणून ते वैश्य या वर्णात येतात. त्यांच्या एकंदर 84 जाती आहेत आणि लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण साधारणतः 4% एवढे आहे.
मग शूद्र जाती, ब्राह्मणी संस्कृतीने शूद्र या वर्णाला 2 विभागात विभागले गेले आहे. पहिला विभाग अबहिष्कृत शूद्र आणि दुसरा बहिष्कृत शूद्र. अबहिष्कृत शूद्रामध्ये एकूण 3743 जाती आणि बहिष्कृत शूद्रामध्ये 2108 जाती, म्हणजे शूद्रांमध्ये एकूण 5851 जाती आहेत आणि त्यांचे लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 54% एवढे आहे. चातुर्वर्ण्यात ज्या जाती मोडत नाहीत अशा अस्पृश्य गणल्या गेलेल्या जाती, ज्यांची इंग्रज सरकारने 1935 साली कायदा करून त्यांना कास्ट म्हणजे अनुसूचित जाती या सदरात आणले, अशा अस्पृश्य समजलेल्या जातींची संख्या 1108 आहे. महाराष्ट्रात ती 59 एवढी आहे. त्यांचे लोकसंख्येतील एकूण शेकडा प्रमाण 16.6 एवढे आहे. आणि जंगलात राहणाऱ्या आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुसूचित जमाती एकूण 744 इतके आहेत. त्यांचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 8.6 एवढे आहे. याशिवाय ज्यांची अजूनही संपूर्णपणे ओळख झाली नाही अशा भटक्या, विमुक्त, फिरस्तीवर राहणाऱ्या जमाती आहेत, ज्यांची जातींच्या संख्येची पूर्ण माहिती उपलब्ध नाही, त्यांचे लोकसंख्येचे प्रमाण किती आहे हे माहिती नाही. असा भारतीय समाज जाती जातीत बांधून ठेवण्यात आला आहे आणि प्रत्येक जातीतील मनुष्याने जन्मताच आपल्या बापाच्या आणि बापाच्या आडनावासोबत आपल्या जातीचे नाव सरकारी दप्तरात जन्माच्या नोंदवहीत नोंदविणे आवश्यक केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक जातीने आपल्याला दिलेले काम हे वंश परंपरागत रीतीने केले पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध जो वागला तर त्याला त्याच्यासाठी शिक्षेचे प्रावधान दिलेले आहे. माणसांची विभागणी करणे आणि त्याला जातीत कायमचे अडकविणे, त्यानुसार काम करायला लावणे हेच खरे आरक्षण आहे. मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये त्याचे कर्तव्य आहे आणि त्याची शिक्षा याबद्दल त्याला अतिशय सविस्तर माहिती मनुस्मृतीच्या कायद्यात दिलेली आहे. मनुस्मृतीचा पहिला अध्याय जगाची उत्पत्ती या शीर्षकाचा आहे. या अध्यायात एकूण 1 ते 118 श्लोक आहेत आणि हे सर्व संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत. यातील श्लोक क्रमांक 92 ते 101 या 9 श्लोकांमध्ये ब्राह्मणांची स्तुती करावी हे सांगितले आहे. या अध्यायात ब्राह्मणाने शास्त्र कसे वाचावे आणि कसे समजून द्यावे याचे विश्लेषण आहे. मनुस्मृतीचा दुसरा अध्याय संस्कार विधी, व्रतचर्या व नमस्कारी उपचार या शीर्षकाचा असून त्यामध्ये श्लोक 1 ते 249 आहेत. यात ब्राह्मणांनी कोणती कर्मे करावी आणि इतरांनी कोणती कर्मे करावी याचे विवेचन करण्यात आलेले आहे. अध्याय 3मध्ये 282 श्लोक आहेत आणि त्याचे शीर्षक विवाह, महायज्ञ व श्राद्ध कल्प असे आहे. ब्राह्मणांनी इतर जातीमध्ये कसे जावे याचे वर्णन यात दिलेले आहे. मनुस्मृतीचा चौथा अध्याय त्याचे शीर्षक वृत्तींचे लक्षण व स्नातक व्रते या शीर्षकाचा आहे. त्यात एकूण 260 श्लोक आहेत. त्यात कोणाचे कोणते अन्न खाऊ नये, गृहस्थ जीवनात पाळावयाचे कोणते नियम आहेत, नरकांची शिक्षा, दान आणि धर्म याबद्दलचे वर्णन आलेले आहे. 5व्या अध्यायात 169 श्लोक आहेत आणि त्याचे शीर्षक भक्ष्याभक्ष निर्णय, अशौच व द्रव्यशुद्धी असे आहे. कोणत्या जातीच्या लोकांशी कसे वागावे याचे वर्णन यात आलेले आहे. 6वा अध्याय वानप्रस्थ व यती यांचे धर्म या शीर्षकाचा आहे. ज्ञान मिळवणे व ज्ञान देणे याबाबत वनात प्रवेश करायचा काळ, संन्यासी आणि यती कसे व्हावे आणि तशीच धर्माची 10 लक्षणे कोणती आहेत याची माहिती दिलेली आहे. 7व्या अध्यायात 226 श्लोक आहेत. त्याचे शीर्षक आहे राजांचे सर्व धर्म असा आहे. राजाने ब्राह्मणांशी कसे वागावे, इतरांशी कसे वागावे, अस्पृश्यांशी कसे वागावे, शूद्रांशी कसे वागावे, युद्धांचे नियम कोणासाठी कसे असावे याचे वर्णन केलेले आहे. 8व्या अध्याय न्याय निरूपण या शीर्षकाचा आहे. यात 416 श्लोक आहेत. राजाने कोणाला कसा न्याय द्यावा व कोणाला कसा दंड करावा अशा न्याय व्यवस्थेचे वर्णन केले आहे. 9वा अध्याय स्त्री पुरुष धर्म, दाय विभाग, द्यूत, चोर व वैश्य शूद्र धर्म या शीर्षकाचा आहे आणि यात 334 श्लोक आलेले आहेत. कोणी कोणाशी कसे वागावे याचे वर्णन यात केलेले आहे. अध्याय 10मध्ये एकूण 130 श्लोक आहेत. याचे शीर्षक आहे संकर जाती व आपद धर्म असा आहे. यात ब्राह्मणांचे अधिकार आणि त्यांचे श्रेष्ठत्व या संदर्भात वर्णन केलेले आहे. अध्याय 11मध्ये 265 श्लोक आहेत आणि त्याचे शीर्षक आहे प्रायश्चित्त विधी. यामध्ये प्रत्येक जातीच्या मनुष्याने आणि स्त्रीने वागताना कोणाला कशी पातके लागतात
आणि त्या पापाचे कसे निर्दालन करावे याचे वर्णन आलेले आहे. अध्याय 12 मध्ये एकूण 126 श्लोक असून त्याचे शीर्षक शुभाशुभ कर्मफलस्य आहे. यात वेदांची प्रशंसा, मनुची स्तुती, 10 प्रकारचे कर्म, मोक्ष देणारे कर्म याबाबतची माहिती सांगितलेली आहे. मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे आणि त्याची योग्यता इतर कोणत्याही शास्त्रापेक्षा अधिक आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, आश्रम, धर्म यासाठी मनुस्मृती आपले यमनियम सांगते. त्यामुळे मनुष्य जीवनात हा ग्रंथ आदर्श आणि सर्वश्रेष्ठ आहे असे वेदशास्त्र संपन्न श्री विष्णू वामन बापट यांनी सांगून ठेवले आहे. कोणत्या माणसाने कोणते काम करावे व कोणते करू नये याची नियम या मनुस्मृतीमध्ये सांगितले असल्यामुळे मानवजातीच्या आरक्षणाचे हे पहिले पुस्तक म्हणून मनुस्मृती आतापर्यंत जिवंत ठेवण्यात आलेली आहे. या आरक्षणाला श्री शिवाजी महाराजांनी विरोध करून आपला पुत्र संभाजी याला संस्कृत शिकवले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या जवळच्या माणसांना हाताशी धरून छळ करण्यात आला व त्यांची हत्या केली. संभाजीराजे संस्कृत शिकले म्हणून त्यांची जीभ छाटली, त्यांच्या कानात शिसे ओतले, त्यांचे डोळे फोडले आणि त्यांचे मुंडके उडविले. मनुस्मृतीच्या या आरक्षणाला महात्मा चक्रधर श्री गोविंद प्रभू यांनी विरोध केला म्हणून श्री चक्रधर स्वामीची हत्या करून त्यांना उत्तरापंथे गमन करायला पाठविले. मनुस्मृती, वेद आणि उपनिषदे याच्या विरुद्ध बोलतात म्हणून संत तुकाराम यांना पुष्पक विमानात बसवून थेट सदेह वैकुंठाला पाठविले. हा सारा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या बारकाईने वाचला आणि जातीपेक्षा मनुष्य मोठा, त्याच्यातली मानवता मोठी, कोणतीही जात श्रेष्ठ कनिष्ठ असू शकत नाही आणि ती जर माणसांमध्ये विषमता आणत असेल तर असा धर्म आणि असे धर्मग्रंथ आपण नष्ट केले पाहिजेत. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले आणि विषमता फैलवणाऱ्या जातींचा अंत करावा म्हणून जाती अंताचा लढा सुरू केला. ज्या ब्राह्मणांच्या पूर्वजाने म्हणजे मनु महाराजाने मनुस्मृती हा ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुचे वंशज असलेल्या सहस्त्रबुद्धे नावाच्या मानवता जपणाऱ्या ब्राह्मणाकडून महाड येथे या ग्रंथाचे पान जाळून टाकले. त्या दिवशी मनुस्मृती हा ग्रंथ जाळल्यामुळे त्यातील सगळे कायदे आता नष्ट होतील आणि माणुसकी समृद्ध करणारे कायदे निर्माण करता येतील. या निर्धाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या द्वारा नवीन कायदे संहिता तयार केली आणि भारताच्या प्रत्येक नागरिकास ती अर्पण केली. त्या संविधानात ज्या धर्माने ज्या जातींची विषमतेची वृक्ष लावले होते ते छाटून कायमचे टाकण्यासाठी नवे आरक्षण धोरण तयार केले आणि ज्या जातींवर हजारो वर्ष अन्याय झाला त्या जाती आपल्यावरचा अन्याय दूर करतील. ज्या जातींनी अन्याय केला त्या जातींना समान पात्र, पण तसे होत आहे असे बाबासाहेबांना दिसत नव्हते. हिंदू धर्मात जाती आहेत म्हणून आपण हिंदू धर्मच त्याग केला पाहिजे असा निर्धार त्यांनी केला. मी हिंदू म्हणून जन्मलो याला माझा नाईलाज होता, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हा निर्धार त्यांनी केला आणि बौद्ध धर्म स्वीकारून हिंदू धर्म व्यवस्था आणि जाती व्यवस्था संपविण्याचे पहिले सेनापती म्हणून ते अग्रेसर राहिले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येक माणसाला नागरिक म्हणून अधिकार दिले आणि बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी मार्चच्या 1956च्या आग्र्याच्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले की भारतीय संविधान जे 1950 साली आपण सुरू केले, अंमलात आणले देशात, त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे लोक शिकले. आता त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करायला पाहिजे होती, त्यांनी समाज व्यवस्था पुढे न्यायला पाहिजे होती, जातीतील विषमता नष्ट व्हायला पाहिजे होती, पण तसे होताना दिसत नाही. आणि म्हणून आग्र्याच्या सभेत बाबासाहेब असं म्हणाले की मी ज्या लोकांना शिकविले त्यांनीच मला दगा दिलेला आहे, मुझे पढे लिखे लोगों ने दगा दिया. आणि त्यांनी त्याच भाषणात सांगितलं की आता तुम्ही जाती सोडल्या पाहिजेस, मी आता अस्पृश्य राहिलो नाही, मी आता बौद्ध झालेलो आहे. आता त्यामुळे ज्या कोणाला माझ्या सोबत यायचं असेल, बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल तर तो अंधश्रद्धेने नाही तर तो डोळसपणे स्वीकारला पाहिजे. त्याच लोकांनी माझ्यासोबत यायचं आहे आणि आपल्याला हा जाती अंताचा लढा संपवायचा आहे. 1956च्या मार्चमध्ये आग्र्याच्या भाषणात बाबासाहेबांनी हे सगळं ठणकावून सांगितलं आणि 14 ऑक्टोबर 1956 साली या देशातील सगळ्या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि जो धर्म ह्याच आर्य लोकांनी बुद्धाचा धर्म म्हणून पुढे आणला, तो नष्ट करून प्रत्येकाला धम्म दीक्षा दिली पाहिजे, दरेकाला दीक्षा द्यावी हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. पण काय झालं, त्याच्यानंतर लक्षात आलं की भारतीय संविधानातील 330 ते 342 ही 13 कलम जी रिझर्वेशनची होती ती कायम राहिली, ती जाती व्यवस्थेवर आधारित आहेत. या जाती मोडल्या पाहिजेत, यासाठी या जातीच्या आधारावर आरक्षण घेणाऱ्या लोकांनी हे काम करायला पाहिजे होतं, पण ते झालेलं दिसत नाही. ज्या पद्धतीने ब्राह्मणी धर्माचं आरक्षण मनुस्मृतीने कायम ठेवलं आणि जाती व्यवस्था पक्की केली, त्याच पद्धतीने भारतीय संविधानातली ही 13 कलम सुद्धा जाती व्यवस्था कायम करण्यात अग्रेसर राहिलेली आहे.
ज्या कलमाने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जायला मिळेल, विधानसभेत जायला मिळेल, आणि तुम्ही तुमच्या जातीवरचे अन्याय करून ती जाती व्यवस्थाच मोडून टाकली पाहिजे आणि 10-20 वर्षात हे काम माणुसकी म्हणून हा देश माणसांचा असला पाहिजे, मानव समाजाचा असला पाहिजे, हे राष्ट्र असले पाहिजे, हे ज्या बाबासाहेबांनी याच्यात सांगितलं ते आपण पाळलं नाही. आज अनुसूचित जाती जमातींना आमदार खासदारासाठी मिळणारं रिझर्वेशन ज्याची अपेक्षा 10-20 वर्षाच्या जाती खतम होतील आणि हे आरक्षण खतम होईल, असं असताना याच मनुस्मृतीच्या समर्थकांच्या संस्कृतीने हे आरक्षण पुढे वाढवलं आणि ते 70 वर्षापर्यंत केलं. आणि काय गंमत आहे बघा, ज्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील हे खासदार आणि आमदार होतात ते आपल्या जाती जमातीसाठी काहीच करत नाहीत. हा इतिहास आहे. जाती व्यवस्था कायम ठिकवण्यात याच जाती व्यवस्थेचा फार मोठा हात असल्याचं नाईलाजाने म्हणावं लागतं. त्याचबरोबर 335 हे कलम होतं की लोकप्रतिनिधीप्रमाणे मला प्रशासनात अधिकार असला पाहिजे, मला सेवेत अधिकार असला पाहिजे, मला नोकरीत अधिकार असला पाहिजे, मला शिक्षणात अधिकार असला पाहिजे. यासाठी 335 कलम होतं. त्याचं काय केलं आम्ही? या कलमाचा फायदा घेतला. या कलमाच्या आधारावर आम्ही अनुसूचित जातीचे लोक बौद्ध झालो 1956 पासून, पण आम्ही आमची जाती व्यवस्था सोडली नाही आणि जातीने आम्ही महार राहिलो आणि जातीने आम्ही अनुसूचित जाती राहिलो. मात्र धम्म बदलवला, जाती व्यवस्था आम्ही कायम ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की जाती अजून चिवट झाल्या आणि या जाती व्यवस्थेच्या या जातीमधल्या लढ्यांमधलं स्वरूप तीव्र झालंय. 340 कलम जे बाबासाहेबांनी मोठ्या मुश्किलीनं सगळ्या लोकांना सांगून सांगितलं होतं की जे शूद्र आहेत या शूद्रांना या जाती व्यवस्थेच्या बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून त्यांना मागासवर्ग हा शब्द लिहिला आणि त्याच्यासाठी आयोगाची निर्मिती करावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मागे लागले, सरदार वल्लभभाई पटेलांच्या मागे लागले आणि शेवटी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला. नाईलाज म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी काकासाहेब कालेलकर कमिशन नेमलं. त्या कमिशनचा अहवाल पाहिला की असं लक्षात येते की यानुसार या सगळ्या शूद्र जाती आता माणूस म्हणून जगतील, आपल्या जाती अंताचा लढा लढतील. पण तसं झालं नाही. कालेलकर आयोग कालेलकरांनीच गुंडळ टोपलीत टाकण्यासाठी सल्ला पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला आणि त्याच्यानंतर मोरारजी देसाई आले आणि त्यांनी मंडल कमिशन लागू केलं. मंडल कमिशनचा अहवाल आला त्यावेळी व्ही.पी. सिंग हे मंत्री प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी हा लागू केला आणि काय परिणाम झाला? लोक या मंडल कमिशनच्या अहवालाच्या विरोधात रस्त्यावर उतरले, सर्वोच्च न्यायालयात गेले आणि या देशामधल्या 54% ओबीसींना 54% शूद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा हा या अहवालाचा उद्देश असताना त्यांना रिझर्वेशनच्या नावाखाली 27% आरक्षण देण्यात आलं. काय परिणाम झाला? परिणाम असा झाला की शूद्रांचे 2 गट पडले. जसे मी आपल्याला मनुस्मृतीप्रमाणे सांगितले आहे की एक बहिष्कृत शूद्र आणि दुसरे अबहिष्कृत शूद्र. मग बहिष्कृतांचा जो गट होता त्याला 27% आरक्षण, त्याला ओबीसी हा शब्द वापरला आणि अबहिष्कृत जे शूद्र आहेत त्यांना काही आरक्षण नाही. आणि मग या मंडल कमिशनच्यामुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेले इंदिरा साहनीच्या नावाने आणि रिझर्वेशनची मर्यादा 50% ठेवली. ज्या 85% लोकांसाठी रिझर्वेशनची मर्यादा 50% आहे आणि 15% लोकांसाठी रिझर्वेशनची मर्यादा 50% आहे. हे कुठलं तंत्र आपल्या देशात आहे? याचा अर्थ भारतीय संविधानानुसार मनुस्मृती पुन्हा जागृत करण्याचं षडयंत्र ज्या ब्राह्मण्यवादी संस्कृतीने केलं आणि सगळा देश हा जाती व्यवस्थेत गुंडाळून ठेवला आणि धर्मद्वेष जातीद्वेष सतत कायम ठेवून आपली पोळी भाजलेली आहे. आज आपल्या लक्षात येत नाही ज्या आरक्षणाच्या कलमाखाली साऱ्या अनुसूचित जाती गट आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे जातीयवादी नाहीत का? अरे जाती व्यवस्थेमध्ये जाती अंताचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी लढला. 1950 साली न्यायव्यवस्था सुरू झाली तरीही आतापर्यंत न्यायालयामध्ये कोण सगळं सर्वोच्च स्थानी आहे? एक ब्राह्मण लोकांच सगळ्यात सर्वोच्च स्थानी आहे आणि एखादा शूद्र एखादा अस्पृश्य जेव्हा तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो आणि त्यावेळी तो सांगतो की नाही आता हे आरक्षण आर्थिक आधारावर करा, त्याचे अबकड गट वर्ग करा. हे कुठलं तत्वज्ञान आहे? हे माणुसकीचं तत्वज्ञान आहे का? हे जाती व्यवस्थेचं तत्वज्ञान आहे आणि जाती व्यवस्थेचं तत्वज्ञान मोडायसाठी भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. पण आपण त्या संविधानाचा वापर मनुस्मृतीचं संविधान आणण्यासाठी करत आहोत. हे केव्हा आपल्या लक्षात येईल? हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होईल, त्या दिवशी या देशातील मानवतेचा विजय होईल, त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धर्मातील 22 प्रतिज्ञांचा विजय होईल, त्या दिवशी बुद्ध धर्माने सांगितलेल्या विवेकवादाचा विजय होईल,
विज्ञानवादाचा विजय होईल. पण तसं असायला शिक्षण हवं ना. आज नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विवेकवादी शिक्षण, विज्ञाननिष्ठ शिक्षण फार हद्दपार झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री मनुस्मृतीचा श्लोक शिक्षणात लावला पाहिजे असं म्हणतो. आणि तो श्लोक जरी काढला तरी पहिल्यापासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीच्या अंगाचंच शिक्षण देण्यात येते. हे या शिक्षण लोकांच्या कधी लक्षात येईल, शिक्षकांच्या कधी लक्षात येईल, शिक्षण मंत्र्यांच्या कधी लक्षात येईल, आणि ह्या देश चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आणि या सत्ताधाऱ्यांवर निगराणी ठेवणाऱ्या विरोधी पक्षाच्या केव्हा लक्षात येईल. सारेच्या सारे मनुस्मृतीचे बांधील असलेले दिसतात. आणि जे मनुस्मृतीचे बांधील नाहीत असे म्हणतात त्यांना लाच देऊन, त्यांना आपल्या हाताखाली लाचार बनवून त्यांच्याकडून हे कामं करून घेतात. यासारखं या देशाचं दुर्दैव कोणतं नाही. या दुर्दैवाला संपवायचं असेल तर त्यांच्या प्रतिज्ञा आपण मोडल्या पाहिजेत. त्यांनी 100-150 वर्षात या देशाची मनुस्मृती पुन्हा पुन्हा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बुद्धाच्या काळात हे प्रयत्न केला, त्यांनी महावीरांच्या काळात प्रयत्न केला, त्यांनी शिवाजीच्या काळात प्रयत्न केला, त्यांनी चक्रधराच्या काळात प्रयत्न केला, त्यांनी इंग्रजांच्या काळात प्रयत्न केला, त्यांनी महात्मा फुलेंच्या काळात प्रयत्न केला, आणि आता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या काळात ते प्रयत्न करत आहेत. त्यांचा लढा निरंतर सुरू आहे. आणि आपण फक्त रिॲक्शनवाले, प्रतिक्रांतीवाले लोक होऊन बसलेलो आहोत. पुन्हा पुन्हा तेच 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 तीच जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेचं बांडगुळ जोपर्यंत आपल्या देशातून संपणार नाही तोपर्यंत हे अशक्य आहे. या देशाची प्रगती होणे अशक्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की बुद्ध व्हा. आणि त्याच संविधानात लिहिलं आहे की बौद्ध हा अल्पसंख्याक धर्म होईल. आणि बौद्धांनी अल्पसंख्याकाचा म्हणून करून या जाती व्यवस्थेचे, हे रिझर्वेशनचे सगळे कलम बाहेर काढले पाहिजेत. आणि धार्मिक अल्पसंख्याक म्हणून आपली स्वतःची नवीन छबी उभी केली पाहिजे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी माझा भारत देश बौद्धमय करीन. जगाच्या पाठीवर बौद्ध राष्ट्रांमध्ये भगवान बुद्धाच्या मूर्त्या दिल्या जातात. आणि हे सारे हिंदू पंडे पुजारी तिथे बौद्ध धम्माचे भंतेजी म्हणून जातात आणि तिथून वर्गण्या गोळा करतात, देणग्या आणतात आणि इथे बुद्धांना शिव्या देतात, बुद्ध भिक्षूंना शिव्या देतात, त्यांना आपल्या जातीत डांबून ठेवतात. आणि आमचे सारे बौद्ध भिक्षुक आमच्याच जातीमध्ये कायम तेच राबत राहतात. बहुजनांमध्ये जाण्याची त्यांची हिंमत होत नाही, ब्राह्मणांमध्ये जाण्याची हिंमत होत नाही, क्षत्रियांमध्ये जाण्याची हिंमत होत नाही. पूजा अर्चा सगळ्या बुद्ध विहारांमध्ये पूजा अर्चा हा जो सनातनी धर्म आहे हिंदूंचा तोच आपण बुद्ध विहारांमध्ये राबवत आहोत. हे जेव्हा चित्र दिसते तेव्हा मनुस्मृती पुन्हा जिवंत होत आहे. ही गोष्ट माझ्या ध्यानात येते आणि माझं मन गलबलून येते की काय होणार या देशातील माणसांचं. माणसं ज्या दिवशी गुलाम आणि लाचार होतात त्या दिवशी त्या देशामधली माणुसकी हद्दपार होते. आपल्या देशाची माणुसकी हद्दपार करण्यासाठी आता फुकट वाटण्याचा प्रोग्राम सुरू झाला आहे. अमक्याला फुकट द्या, टमक्याला फुकट द्या. फुकट वाटणे म्हणजे भिकाऱ्याला भीक देण्यासारखं आहे. सारा 85% लोक जेव्हा भिकारी बनतील तर या देशामध्ये मनुस्मृतीचंच राज्य येणार. ते राज्य येऊ द्यायचं की न येऊ द्यायचं ही जबाबदारी या देशातील नागरिक म्हणून, नागरिकत्वाचे हक्क जोपासणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. या देशातील शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची आहे. या देशातील विद्यार्थी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. या देशातील प्रत्येक स्त्री ती स्त्री आहे म्हणून तिची सुद्धा आहे. या देशातील प्रत्येक माणसाची पहिली जबाबदारी आहे की मी पहिल्यांदा माणूस आहे आणि शेवटी सुद्धा माणूस आहे. मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा भारतीय राहील. हे ब्रीदवाक्य जे बाबासाहेबांची होती ती आपल्याला केव्हा प्रत्यक्षात दिसतील ते पाहण्यासाठी मित्रहो मी फार आतुर झालेलो आहे. मला आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय.